महात्मा पदवी काढून फक्त फुले नावाने हा चित्रपट आणला जातोय। मुळात तुम्हाला त्यांच्या कार्याचा गौरव करायचा आहे का त्यांचं कार्य कमी दाखवायचं आहे? महात्मा फुले आक्रमक असताना त्यांना मार खाल्लेलं दाखवायचं आणि सावित्रीमाई शोषिक असताना त्यांनी कानफाडीत मारलेले दाखवायची। आमचा सल्ला त्यांना असा असेल की तुम्ही या 2 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये जर आम्हाला 2-3 गोष्टी आक्षेपार्ह दिसत आहेत तर पिक्चरमध्ये बरंच काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महात्मा फुले यांच्यावर फुले नावाचा एक चित्रपट येतोय, 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। मात्र याच चित्रपटावर आक्षेप घेतलेले आहेत ओबीसी आंदोलक मंगेश ससाने असतील, प्रमितीताई हरी नरके आणि ढोले पाटील आहेत आणि सगळे आंदोलक या ठिकाणी आहेत। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या चित्रपटामध्ये काही अशी चित्रीकरण दाखवले, त्यांच्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे। तुमचा काय आक्षेप असणार आहे किंवा काय आहे आणि काय बदल केले पाहिजे चित्रपटामध्ये? सर्वप्रथम ज्या चित्रपटाचं नाव आहे याच्यामध्येच त्यांनी खोडसाळपणा केलेला आहे। ज्यांना महात्मा पदवी ही जनतेने दिली होती त्यांच्या पुढची महात्मा पदवी काढून फक्त फुले नावाने हा चित्रपट आणला जातोय। मुळात तुम्हाला त्यांच्या कार्याचा गौरव करायचा आहे का त्यांचं कार्य कमी दाखवायचं आहे, त्यांची प्रतिमा मलिन करायची, हा आमचा प्रश्न आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये 2 प्रसंग दाखवलेले आहेत। जे महात्मा फुले या पुरोगामी चळवळीसाठी त्यांनी या प्रतिगाम्यांबरोबर, या सनातन्यांबरोबर, जिथं महिलांना, जिथं अस्पृश्यांना कोणते अधिकार नव्हते, 1800 सालामध्ये त्यांनी 2 हात केले, संघर्ष केला। असे दबंग, असे विद्रोही महात्मा फुले यांना तुम्ही मारलेलं, काठीने मारलेलं दाखवलं आहे। आणि या उलट आमच्या सावित्रीमाई दगड शेणाचा मारा सहन करून मुलींना शिकवण्याचं ते काम करायच्या। तुम्हाला शेण दगड मारले तरी त्यांचा बोलणं असं असायचं की ही फुलं आहेत, माझ्या कार्याला तुमच्या शुभेच्छा आहेत। महात्मा फुले आक्रमक असताना त्यांना मार खाल्लेलं दाखवायचं आणि सावित्रीमाई शोषिक असताना त्यांनी कानफाडीत मारलेले दाखवायची। हे अशी दृश्य त्या 2 मिनिटाच्या टीजरमध्ये आम्हाला दिसलेली आहे। आता मेन या चित्रपटामध्ये याच्यामध्ये नक्की काय असू शकतं याच्याबाबत आम्हाला खूप शंका आहेत। मग तुम्हाला त्यांच्या कार्याचा जर गौरवच करायचा होता तर तुम्ही जे संशोधक आहेत, जे विचारवंत आहेत, जे लेखक आहेत, ज्यांनी महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल संशोधन केलं आहे, लेखन केलं आहे, अशांबरोबर तुम्ही संवाद साधला पाहिजे होता। त्यानंतर ही स्क्रिप्ट लिहिली पाहिजे होती, त्यानंतर ही दृश्य त्यांनी तुम्ही चित्रित केली पाहिजे होती। तर आमचा या सगळ्या या गोष्टींवर तीव्र आक्षेप आहे। जर 11 एप्रिलला या निर्मात्यांनी, या सेन्सर बोर्डाने, या राज्य सरकारने हा जर चित्रपट रिलीज केला आणि अशी दृश्य दिसली तर आम्ही त्या थिएटरच्या बाहेर, त्या थिएटरच्या आतमध्ये तीव्र आंदोलन करू। हा पिक्चर आम्ही बंद पाडू। आम्ही आता रीतसर मेलच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून आम्ही कळवणार आहोत आमच्या काय मागण्या आहेत त्या। नक्कीच निर्मात्याला काय तुमचा सल्ला असणार आहे किंवा दिग्दर्शकाशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? नाही, मुळात कसं आहे की हे माहिती आम्हाला जी भेटली ती आम्हाला एक जो त्यांनी ट्रेलर 8 दिवसापूर्वी रिलीज केला त्या संदर्भात भेटली। आणि मग जसं आम्ही ते ट्रेलरमधले काही सीन्स अतिशय बारकाईने बघितले तर सगळ्यात पहिलं आम्ही असं केलं की हे कुठेतरी अनैतिक आहे याच्यासाठी आम्ही रेफरन्सेस शोधायला लागलो। आम्हाला माहिती होतं अनैतिक आहे पण काहीच रेफरन्स आहे का, आम्ही सगळ्यात आधी सगळे रेफरन्सेस शोधले। आम्हाला याच्यामध्ये कुठलाही आम्हाला दाखला भेटला नाही की असं झालेलं आहे म्हणून। मग एकदा हे कन्फर्म झालं, आम्ही मग त्या संदर्भात मीटिंग घेतली आणि निर्मात्या आणि यांना आम्ही मेलनी कळवलेलं आहे की आपलं हे आक्षेपार्ह आहे, आपण हे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई वगैरे केली जाईल। हे सांस्कृतिक मंत्री असतील, महाराष्ट्र सरकार असेल, सेन्सर बोर्ड असेल किंवा प्रोडक्शन हाऊस असेल, या सगळ्यांना आम्ही मेलच्या माध्यमातून ऑलरेडी कळवलेलं आहे। पण याच्यामध्ये असं आहे, आमचा सल्ला त्यांना असा असेल की तुम्ही या 2 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये जर आम्हाला 2-3 गोष्टी आक्षेपार्ह दिसत आहेत तर पिक्चरमध्ये बरंच काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक प्री रिलीज स्क्रीनिंग आहे ज्याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते असतील, इतिहास तज्ज्ञ असतील, पत्रकार असतील, काही राजकीय पुढारी असतील, या सगळ्यांना उठून एकदा आपण एक प्री रिलीज स्क्रीनिंग करा। जर काही आक्षेपार्ह असेल त्याच्यावर एक चर्चा करून साधक बाधक आपण जर ते काढू शकलात तर त्याच्या पद्धतीने काढावेत आणि मग पिक्चर रिलीज व्हावं, आमची काहीच हरकत नाही आहे। नक्कीच। नरकेताई माझ्यासोबत आहेत। ताई, हे जाणीवपूर्वक खोडसाळपण आहे असं वाटतंय का? अगदी डायरेक्टली तसं मला बोलावंसं वाटणार नाही। मला असं म्हणावंसं वाटेल की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि संवादाच्या मार्गाने आपण याला पुढे जाऊयात। जर का सर म्हणालेच की आज 100 वर्षामध्ये आमच्या महात्म्यावरती चित्रपट आला नाही, तो आज येतो आहे, तर आम्ही त्याचं स्वागत करतो आहोत। पण तुम्ही सुद्धा आम्हाला
त्या पद्धतीने प्रतिसाद देणं अपेक्षित आहे, कारण की आमच्या महात्म्यांनी आम्हाला संवादाच्या मार्गातूनच मार्ग सोडवा असं शिकवलेलं आहे. जर का ते तुमच्या बाजूनी झालं नाही तर आम्हाला न्यायालयीन कारवाईसुद्धा करावी लागेल आणि जे योग्य ते आजच्या काळाच्या अनुरूप जे काही मार्ग अवलंबावे लागतील, ती आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडण्यात येऊ नये यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. पण आता 11 तारखेला पिक्चर रिलीज होतोय, तर इतक्या कमी कालावधीमध्ये कसं काय शक्य आहे? जगण्याचा वेग आता खूपच वाढला आहे आणि त्यामुळे असं झालेलं आहे की खूप कमी काळामध्ये सगळं चित्रपट बनवायचा आहे, घाईमध्ये बनवा, मग रिसर्च पण कमी करा. तर ही पद्धत कोरमध्येच चुकीची आहे. तुम्हाला महात्मा फुलेंवर चित्रपट बनवायचा आहे, तुम्ही अभ्यास किती केलात त्यासाठी आणि तो किती परिपूर्ण पद्धतीने तुम्ही त्यातल्या तज्ज्ञांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं की नाही, हा विचारही होणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या बाजूने आम्ही मेल पाठवलेले आहेत आणि सगळे केलेलं आहे. त्याच्यामुळे आता समोरून प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. नक्कीच. तर जे ज्योतिराव फुले ज्यांनी अनेकांची मस्तकं हे सोपीक केली आणि त्याच ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दारं उघडी केले. आशांवर चित्रपट बनवत असताना आपण किती कालावधी घेतो, किती अभ्यास करतो आणि किती तज्ज्ञांचं मत घेऊन चित्रपट निर्माण करतो, असाच प्रश्न या सर्व मंडळींनी उपस्थित केलेला आहे. या चित्रपटामध्ये जर खोडसाळवाणी काही अनैतिक जर सीन टाकले असतील तर ते वगळण्यात यावे. चित्रपट 11 तारखेला रिलीज होतोय, मात्र त्यापूर्वी याची दक्षता चित्रपट निर्मात्यांनी घ्यावी, अन्यथा आमच्या पद्धतीने आमचा नाविलाज आहे, आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील यांनी दिलेला आहे. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती राईट. लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.